पेशंटला रक्त विक्री केल्यास हॉस्पिटलचं किंवा रक्तपेढीचं लायसन्स रद्द होऊ शकतं. भारतात रक्त हे विक्रीसाठी नाही. तुम्हाला माहीत आहे का, की हॉस्पिटल आणि रक्तपेढ्यांना रक्त विक्री करण्यास किंवा बदली रक्त मागण्यास सक्त मनाई आहे. पुढे जाण्यापूर्वी तुम्हाला विनंती आहे, की जर माझा चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर कृपया सबस्क्राईब करा. तर डी-जी-सी-आय म्हणजे ड्रग्स कंट्रोलर जनरल ऑफ इंडिया अर्थात सर्वोच्च औषध नियामकांनं असं म्हटलं आहे, की हॉस्पिटल आणि रक्तपेढी हे रुग्णांकडून रक्तासाठी पैसे आकारू शकत नाही किंवा रक्त विक्री करू शकत नाहीत. हॉस्पिटल्स आणि रक्तपेढ्यांना केवळ प्रोसेसिंग चार्ज म्हणजे प्रक्रिया शुल्क लावता येईल. यामध्ये रक्ताच्या काही चाचण्या वगैरे यांचा समावेश असेल. हे प्रोसेसिंग चार्ज 250 ते ₹1550 असतील. यासाठी केंद्र सरकारने 14 जून 2022 रोजी सुधारित गाईडलाईन्स जारी केल्या होत्या. त्यानुसारच प्रोसेसिंग शुल्क आकारता येईल. प्रोसेसिंग शुल्काच्या ज्या गाईडलाईन्स आहेत याची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. ती फॉलो करून आपण ते प्रोसेसिंग चार्जेस पाहू शकता. बरेच वेळा आपण पाहतो की रुग्णालयांकडून प्रति युनिट रक्ताची किंमत 3,000 ते ₹10,000 ठेवली जाते. रक्ताची कमतरता किंवा दुर्मिळ रक्तगटाच्या बाबतीत हे शुल्क अजून जास्त सुद्धा असू शकतं. मात्र असं चार्ज कोणी जर लावत असेल, तर तुम्ही थेट डी-सी-जी-आय किंवा महाराष्ट्र राज्य रक्त संक्रमक परिषद म्हणजे एस-बी-टी-सीकडे तक्रार करू शकता. एस-बी-टी-सीने तर महाराष्ट्रातील हॉस्पिटल्सना आणि रक्तपेढ्यांना बदली रक्त मागण्यासाठी सुद्धा बंदी केलेली आहे. अशा प्रकारे जास्त शुल्क आकारणाऱ्या किंवा बदली रक्त मागणाऱ्या हॉस्पिटल किंवा रक्तपेढ्यांवर लायसन्स रद्द किंवा निलंबित करण्याची कारवाई देखील होऊ शकते. तेव्हा जागृत राहा आणि रक्ताचा काळाबाजार होत असेल तर नक्कीच रोखण्याचा प्रयत्न करा. लक्षात ठेवा रक्तदान हे सर्वश्रेष्ठ दान आहे. तर हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करायला मात्र विसरू नका. धन्यवाद.